बऱ्याच वेळेला एखाद्याचा बीपी नॉर्मल असेल आणि शुगर नॉर्मल असेल आणि तो कुठल्या एखाद दुसऱ्या गोळीवर असेल, तर पेशंटकडनं एक कॉमन प्रश्न विचारला जातो, डॉक्टर आता गोळ्या बंद करू का? आता नॉर्मल आलंय की. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुमचा बीपी आणि शुगर हा गोळ्यांनी कंट्रोल्ड आहे आणि तो नॉर्मल रेंजमध्ये आहे, याचा अर्थ त्या गोळ्या व्यवस्थित काम करतायत आणि त्या गोळ्यांमुळे तो नॉर्मल आहे. तो मनाने नॉर्मल नाही झालाय. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही त्या गोळ्या मनाने बंद कराल, तर तो परत वाढेल आणि तुम्हाला ऍडमिट करेल. जर ऍडमिट व्हायचं नसेल, तर गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित चालू ठेवायच्या. गोळ्या बंद करण्यासाठी काही स्पेसिफिक इंडिकेशन्स असतात आणि ते इंडिकेशन तो डॉक्टर ठरवतो की ह्या लेवलला आता ही गोळी बंद केली पाहिजे, त्या लेवलला आता ती गोळी बंद केली पाहिजे किंवा ती बदलली पाहिजे. बऱ्याच केसेसमध्ये डॉक्टर 2 वर्ष झालं मी हीच गोळी खातोय, मला ही बदलून मिळेल का? माझा एक साधा प्रश्न असतो त्या सगळ्यांना की का बदलायची आहे? बीपी चांगलं आहे, शुगर चांगलं आहे, मग गोळी का बदलायची? नाही नाही, आमच्या ते गल्लीत सांगत होते की एकच गोळी खूप दिवस खाल्ली तर किडनी खराब होते, लिव्हर खराब होते. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोळीनी आपली शुगर किंवा आपली बीपी जर कंट्रोलमध्ये आहे, नॉर्मल आहे, तर ती गोळी आपल्यासाठी अमृत आहे. त्या गोळीनी कधीही लिव्हर किंवा किडनी नाही खराब होणार. पण जर तुमची शुगर आणि बीपी अनकंट्रोल्ड असेल, त्याच्याने तुमची किडनी खराब होऊ शकते आणि खराब झालेल्या किडनीला मग गोळ्या चालत नाहीत. मग इन्सुलिन द्यायला लागतं, मग काही स्पेसिफिक गोळ्याच द्यायला लागतात. त्याच्यामुळं रेग्युलर हेल्थ चेकअप, डायबिटीज हायपरटेन्शनच्या पेशंटनी रेग्युलर हेल्थ चेकअप करून आपल्या किडनीची लिव्हरची काळजी घेणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली गोळ्या घेणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं, एखाद्या गोळीवर जर तुमचं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील, तर ती गोळी तुम्ही 20 वर्ष जरी खाल्ली तरीही ती कुठलाही साईड इफेक्ट करत नाही. गोळ्यांनी किडन्या खराब होतात, त्या गोळ्या वेगळ्या असतात. म्हणजे ज्या पेन किलर, स्टिरॉइडच्या गोळ्या तुम्ही विदाऊट इंडिकेशन किंवा डॉक्टरांना न विचारता मेडिकलवरनं घेतात, त्या गोळ्यांनी नक्कीच किडनी खराब होऊ शकते. पण बीपी आणि शुगरच्या गोळ्या जर तुमचा सगळा प्रोफाईल कंट्रोल असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेत असाल, तर एकच गोळी, सेम गोळी तुम्ही 20-20 वर्ष घेतली तरीही तुमच्या किडनीला, लिव्हरला इजा होत नाही. आणि ज्या गोष्टींनी इजा होते, म्हणजे जे व्यसन आहेत, ते बंद करा म्हटलं तर ते काय आपल्याच्याने बंद होत नाहीत. कृपा करून त्याच्यावर जास्त लक्ष द्या. बायकोनी नवऱ्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण एक कॉमन उत्तर येतं की हे ऐकतच नाहीत. आता या ऐकतच नाहीला डॉक्टरांकडे काही इलाज नाहीये. हा इलाज प्रत्येकाने आपला आपण शोधायचा की हे कसं ऐकतील आणि व्यसनांपासून दूर ठेवायचं. थँक्यू.